ज्ञानदीप तेषामेवानुकंपार्थम अहमज्ञानजं तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. असा ज्ञानदीप मी लावतो, त्यांचा अज्ञानाचा अंधकार नष्ट करतो आणि तत्वज्ञानरूपी दीपक लावतो असं सांगितलेलं आहे. आणि भगवंताचं हे सगळं निरूपण ऐकलं मात्र अर्जुन इतका खुश झाला, इतका हर्षभरीत झाला. आणि पुढे अर्जुन म्हणतोय, त्याची स्तुती करतोय भगवंताची. अर्जुन उवाच परम ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान पुरुषं शाश्वतं दिव्यम् आदिदेवमजं विभुम् आहुस्त्वां ऋषयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा असितो देवलो व्यास स्वयं चैव ब्रवीषि मे. की काय म्हणतोय अर्जुन, आपण परमब्रह्म आहात. भगवंताची स्तुती करतोय. आतापर्यंत त्यांनी बघितलं, भगवंत सांगतात ते त्याला, मी कुठे कुठे आहे, कसा कसा आहे, सगळे भाव म्हणजेच मी आहे, सत्य क्षमा दम हे सगळं आपण बघितलं. मग हे सगळं बघत असताना तो म्हणतो की आपणच पवित्र ब्रह्म आहात, आपणच परमधाम आहात, आपणच परम पवित्र आहात. कारण आपणाला सर्व ऋषी मंडळी सनातन दिव्य पुरुष एवं देवांचाही आदिदेव अजन्मा आणि सर्वव्यापी म्हणतात. सगळ्या ऋषीमुनींचं ऐकलेलं असतं अर्जुनाने की सगळेजण भगवंताची स्तुती करतात. आणि देवर्षी नारद, असित व देवल ऋषी तसेच व्यास महर्षी आणि स्वतः आपणही मला हेच सांगत आहात. आहुस्त्वां ऋषयः सर्वे देवर्षिर नारदस्तथा. नारद मुनी, देवर्षी नारद, नंतर असितो देवल नावाचे एक ऋषी होते, आणि व्यास, हे सगळेजण आणि स्वतः भगवंत हे सगळं मला सांगताय तुम्ही. तर याचं अधिक स्पष्टीकरण आपल्या ज्ञानोबा माऊलींनी केलं आहे की अर्जुन काय म्हणाला, अर्जुनाने कशी स्तुती केली भगवंताची. अर्जुन म्हणतोय, श्रीकृष्णा, या पंचमहाभूतांच्या विश्रांतीचे ठिकाण असलेले जे सर्वात श्रेष्ठ ब्रह्म आहे ते तू आहेस. हे जगन्नाथा, तू अतिशय पवित्र आहेस. देवा, तू ब्रह्मादी तिन्ही देवांचे श्रेष्ठ असे आराध्य दैवत आहेस. तू 24 तत्वांपलीकडील 25वे तत्व आहे असं म्हणतोय तो. आणि तू अलौकिक आहे, तेजस्वी आहे, प्रकृतीने उत्पन्न केलेल्या पदार्थापलीकडील तू आहेस. प्रकृतीने जे उत्पन्न केलेलं आहे त्याच्यामध्ये परमात्मा नाही आहे, तर त्याच्याही पलीकडचा परमात्मा आहे. हे नाथ, तू नित्यसिद्ध आहेस, जन्माधिक धर्माचा अंमल तुझ्यावर चालत नाही, अजन्म आहे ना तो, असा तू आहेस. हे आम्हाला आता समजून आले, मला कळलं आता हे. तू या काळरूपी यंत्राचा सूत्रधार आहेस असं सांगितलेलं आहे. तू जीवितास आश्रयस्थान आहेस, तू ब्रह्मांडरूपी कढईला आधार आहेस, हे मला निश्चित समजले असं सांगतात. ईश्वराचे हे अद्भुत स्वरूप आपण ऋषीगणांकडून ऐकलंय. अर्जुन म्हणतो, पण तेव्हा माझा विश्वास बसला नाही. एवढे सगळेजण येऊन सांगत होते भगवंत असा आहे, भगवंत असा आहे, पण भगवंता आम्ही तुला माझा मित्रच समजत होतो. 11व्या अध्यायात इतकं सुंदर वर्णन आलेलं आहे की इतका तो नमस्कार करतो सतत भगवंताला, नमस्ते प्रभो नमस्ते प्रभो, आणि इतक्या वेळा माफी मागतो तो अर्जुन भगवंताची की अरे मी तुझ्या गादीवर बसायचो, तुझ्या शेजारी बसायचो, तुझ्याशी भांडायचो, रुसून बसायचो, मला कळलंच नव्हतं की तू एवढा मोठा आहेस. आणि आता तो म्हणतोय की व्यास महर्षी सांगत होते, नारद सांगत होते, आणि त्यांचा अभ्यास याच अध्यायात पुढे आता आलेला आहे. असित आणि देवल हे एक नाव इथे वेगळं आलेलं आहे. असित देवल हे एक ऋषी होते. ते हे एक ऋषी कोण होते त्यांच्याविषयी थोडंसं आपण इथे बघूया. की त्यांनी, अर्जुन सांगतोय की व्यासांनी मला सांगितलं आणि असित देवलांकडून सुद्धा आम्ही तुझं महात्म्य ऐकलं, पण तेव्हा काही आम्हाला ते खरं वाटलं नाही. पण भगवंता, आता मला ते सगळं खरं वाटतंय की तू कसा आहेस, काय आहेस. मग हे जे असित देवल ऋषी होते हे कोण होते, तर ह्याच्यामध्ये महाभारतामध्ये सुद्धा ह्यांचं नाव आलेलं आहे. राजा युधिष्ठिराच्या अभिषेक काल्यामध्ये व्यास, नारद आणि अन्य ख्यातनाम ऋषींच्या बरोबर हे उपस्थित होते, असित देवल म्हणे. आणि पांडव कुलातील राजा परीक्षितीचा मृत्यू तक्षक नागाच्या दंशाने झाला होता. त्याचा सूड घेण्यासाठी परीक्षिताचा पुत्र जन्मेजय याने सर्पसत्र केलं होतं. आणि या सर्पसत्रामध्ये हे हजर होते, तिथे हे असित देवल हजर होते म्हणे तिथे. आणि यांनी काय केलंय, 15 लाख श्लोकांचं महाभारत यांनी पितरांना ऐकवलं असित देवलांनी. म्हणजे वेदव्यासांनी 60 लोकांचं महाभारत केलेलं आहे, आपल्याला माहिती आहे. 60 लाख श्लोक आहेत महाभारतामध्ये.
त्यापैकी 30 लाख श्लोकांचा पाठ देवलोकात, 15 लाख श्लोकांचा पाठ पितृलोकात, 14 लाखांचा पाठ गंधर्व लोकात होत असे आणि उरलेले 1 लाख श्लोक मनुष्य लोकासाठी देण्यात आलेले होते. बरीचशी माहिती यांनी या ठिकाणी दिलेली आहे की हे असित देवल कोण होते. यांची थोरवी अशी आहे म्हणे की नारदालाही सृष्टीचे रहस्य उलगडणारा उपदेश यांनी केला. एकदा नारद ऋषींनी विचारलं की आम्हाला सांगा ब्रह्मन की या समस्त चराचर विश्वाची निर्मिती कशापासून झाली आणि प्रलयाच्या वेळी हे विश्व पुन्हा कशात मिसळून जाते. हा प्रश्न नारदांनी या असित देवल ऋषींना विचारला. त्यांनी जे उत्तर दिलेलं आहे ते इतकं सुंदर आहे, म्हणजे ते किती ब्रह्मज्ञानी होते हे याच्यावरून आपल्याला कळतं. अतिशय सुंदर उपदेश आहे, तो मी वाचून दाखवते म्हणजे आपल्याला सगळ्यांना कळेल. आतापर्यंत शिकलेली गीता आपल्याला किती कळली ते याच्यावरून कळेल. सगळं गीतेतलंच तत्वज्ञान आहे. तर सृष्टी कशी निर्माण झाली, काय झाली. तर असित देवल म्हणतात की सृष्टीची निर्मिती पंचभूतात्मक आहे आणि परमात्म्याच्या प्रेरणेने 5 तत्वांचा आश्रय करून काळ प्राणीसृष्टी निर्माण करतो. पंचमहाभूते आणि 6वा काळ ही 6 तत्वे म्हणजे महत्त्वाची स्वाभाविक कलाच आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही 5 महाभूते, काळ, स्थळ आणि नित्य आत्मतत्व ही 8 नित्य तत्वे आहेत. सर्व प्राणी मात्र यातच लीन होतात आणि पुन्हा यातूनच प्रगट होतात. प्राण्यांचे शरीर पृथ्वीपासून, श्रवणशक्ती आकाशापासून मिळते आपल्याला, नेत्रशक्ती तेजापासून मिळते, प्राण वायूपासून मिळतो, रक्त जलतत्वापासून निर्माण झाले. नेत्र, नाक, कान, त्वचा आणि जीभ हे 5 विषय ग्रहण करतात. बघणे, ऐकणे, स्पर्शणे, वास घेणे, चव घेणे हे इंद्रियांचे कार्य आहे. या 5 इंद्रियांचे गुणदर्शन रूप, गंध, रस, स्पर्श आणि शब्द यात आहेत. हे सगळं वारंवार आपलं होऊन गेलेलं आहे, त्यामुळे वाचते मी म्हणजे कळेल आपल्याला. या इंद्रियांद्वारे जीवात्मा या गुणांचा अनुभव करतो. शरीर आणि इंद्रियांच्या समुच्चयापेक्षा चित्त श्रेष्ठ आहे, चित्तापेक्षा मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे आणि बुद्धीपेक्षा क्षेत्रज्ञ म्हणजे जीवात्मा श्रेष्ठ आहे. हे तर आपलं 3ऱ्या अध्यायातच झालेलं होतं. 5 इंद्रिये, चित्त, मन आणि बुद्धी या 8 अध्यात्म तत्वांचे चिंतन करणारे पुरुष ज्ञानेंद्रिये म्हणतात. ही ज्ञानेंद्रिय आहेत. हात, पाय, वायू, उपस्थ आणि मुख ही 5 कर्मेंद्रिय आहेत. आनंद, सुख, कर्माची सिद्धी जाणण्याचे सामर्थ्य, उत्तम गती हे 4 सात्विक भाव आहेत. सात्विक पुरुष या 4चा आश्रय करतो. 5 कर्मेंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये, चित्त, मन, बुद्धी, प्राण, सत्व, रज आणि तम हे 17 गुण आहेत आणि याचा अधिष्ठाता 18वा म्हणजे जीवात्मा होय. ज्याप्रमाणे विश्वात घट इत्यादी वस्तू निर्माण होतात आणि पुन्हा नष्ट होतात, त्याप्रमाणे प्रारब्ध, पुण्य आणि पाप यांचा क्षय झाल्यावर शरीर नाहीसे होते. मोठं तत्वज्ञान इथे सांगितलं बघा. आणि पाप पुण्याच्या प्रेरणेने मानवाला पुन्हा दुसरा जन्म प्राप्त होतो. ज्याप्रमाणे घरात राहणारा पुरुष घर पडल्यावर दुसऱ्या घरात जातो, दुसरे घर पडले तर 3ऱ्या घरात राहण्यासाठी जातो, त्याप्रमाणे प्रेरित झालेला हा जीव क्रमशः एका शरीरात जातो. आत्मा हा शरीरापासून संपूर्णपणे भिन्न आहे, म्हणजे एका शरीरात जातो, मग त्याचं कर्म प्रारब्ध तिथलं संपलं की दुसऱ्या शरीरात जातो, दुसऱ्या शरीरातून 3ऱ्या शरीरात. म्हणजे जसं आपण घर बदलतो तसा हा देह बदलतो, आत्मा. हे जर तत्वज्ञान आपल्या अंगवळणी पडलं किंवा आपल्याला जर पूर्णपणे समजलं तर आपल्याला दुःख हे कुठलंही होणार नाही, पण ते समजायला पाहिजे. आणि मग हा कसा असो, आत्मा हा शरीरापासून संपूर्णपणे भिन्न असतो, असंग असतो, अविनाशी आहे, हे विद्वान पुरुष निश्चितपणे जाणतात. त्यामुळे शरीराचा वियोग होऊ नये त्यांना दुःख होत नाही. जे हे तत्वतः जाणतात त्यांना दुःख होत नाही. आपण संसारामध्ये अजून लिप्ताळलेले आहोत, आपला अजून आपल्या देहाशी संबंध सुटलेला नाही आहे, देहाशी तादात्म्य आहे आपलं. त्यामुळे आपल्याला अजून ते ज्ञान, शाब्दिक ज्ञान आहे, आपल्याला कळलेलं आहे. आपल्याला आत्मा वेगळा असतो, शरीर वेगळं असतं, पण अजून पूर्णपणे तत्वाचं ज्ञान ज्याला म्हणतात ते काही झालेलं नाही आहे. मग अज्ञानी जन मात्र आत्म्याच्या शरीराशी संबंध आहे असं मानतात. त्यामुळे शरीर सोडताना त्यांना तीव्र दुःख होतं. वस्तुतः जीव कधी उत्पन्न होत नाही किंवा मरतही नाही. शरीराचा अभिमान सुटला
की तत्वज्ञानाची प्राप्ती होते आणि मनुष्य परमगती प्राप्त करतो. पुण्य आणि पापाच्या क्षयासाठी ज्ञानयोगाचे साधन धर्माने सांगितले आहे. त्या साधनाने जीवात्म्याला ब्रह्मभावाची प्राप्ती होते. किती सुंदर तत्वज्ञान जे आपण आत्तापर्यंत पहिल्या अध्यायापासून 10व्या अध्यायापर्यंत बघत आलो तेच त्यांनी इथे सार रूपाने सांगितलेलं आहे. आणि हे असित देवल ऋषी जे आहेत ते सांगतात आहे अर्जुनाला, नाही नारदांनी विचारलं की सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, परमेश्वर हे कसं निर्माण करतो ते आम्हाला सांगा. मग नारदाला या असित देवल ऋषींनी हा उपदेश केलेला आहे. म्हणजे मानवाने सत्वगुणाचा आश्रय करावा, इंद्रियजय करावा, सन्मार्गाने चालावे, त्याद्वारे पाप पुण्य प्रारब्ध यांचा क्षय करून ज्ञानभावाने मोक्षाची प्राप्ती करावी. याला इंद्राने म्हणजे हे जे असित देवल ऋषी होते यांनी हा एवढा सगळा उपदेश कोणाला केलेला आहे, नारदांना केलेला आहे. आणि हेच सगळ्या गीतेचं सार आहे. मग इथे अर्जुन म्हणतोय की हे सगळेजण आम्हाला सांगत होते, देवर्षी नारद सांगत होते, व्यास सांगत होते, आहुस्त्वाम ऋषय सर्वे देवर्षी नारदस्तथा असितो देवलो व्यास स्वयंचैव ब्रवीषिमे. असित देवल ऋषी म्हणून आपण त्यांच्याबद्दल थोडंसं हे बघितलं की असित देवल कोण होते, त्यांचा परिवार काय होता. ते हिमालय कन्या एकपर्णा ही त्यांची पत्नी होती. तिच्यापासून याला देवल नामक पुत्र झाला होता. असे हे असित ऋषी होते. नारद व्यास असित अशा थोर ऋषींकडून भगवंताचे अलौकिकत्व अर्जुनाने श्रवण केलेच होते. भगवान श्रीकृष्ण साक्षात परब्रह्म आहेत, परमधाम आहेत, पवित्र आहेत, परमपुरुष आहेत, शाश्वत आहेत, दिव्य आदिदेव आहेत, अजय आहेत आणि विभू आहेत. मला तर कधी कधी वाटतं की आपण जर असं एकटे बसलेलो असलो की भगवंताची ही सगळी विशेषणं आठवायची की गीतेमध्ये आपण काय काय बघितलं, अक्षर, अव्यय, अविनाशी, आपल्याला किती आठवतंय ते बघायचं. आपली बुद्धी आहे आपल्याकडे, तेवढं आपण आठवू शकतो. इथे छान दिलंय बघा त्यांनी की परब्रह्म, परमधाम, पवित्र, परमपुरुष, शाश्वत, दिव्य, आदिदेव, अज म्हणजे जो जन्मत नाही तो अज, विभू, परब्रह्म असं हे परब्रह्म आहे. अंतिम तत्व आहे, सर्वांचे चैतन्य स्वरूप अधिकरण आहे आणि ज्यामुळे सर्व संसार स्थित आहे ते परमधाम. पवित्र म्हणजे पावन, परमपुरुष म्हणजे क्षेत्र व क्षेत्रज्ञांच्या पलीकडचा उत्तम पुरुष, ते आपण आता 13व्या अध्यायात 15व्या अध्यायात बघणार आहोत. शाश्वत म्हणजे ढळक क्षय नसलेला चिरंतन परमात्मा. आदिदेव म्हणजे सर्व देवांचा प्राणीमात्रांचा आदी. अज म्हणजे अजन्मा, याला जन्म नाही. आणि विभू म्हणजे अनंत, महिमा संपन्न, सर्वव्यापी भगवंत. अशी स्तुती अर्जुनाने केलेली आहे भगवंताची. भगवंताचं वैभव असं आहे की नारद वगैरे ऋषींनी म्हणजे अनेक भीष्म पर्वामध्ये वगैरे त्यांचं वर्णन आलेलं आहे. नारद ऋषी त्यांची स्तुती करतात, मार्कंडेय ऋषी करतात, भृगु ऋषी करतात, द्वैपायन व्यास करतात, सगळेजण, सनत कुमार, सनंदन हे मागच्या वेळी जे आपण बघितले होते 4 जण, ते सुद्धा भगवंताची स्तुती करतात. अशा ह्या दिव्य भगवत स्वरूपाला ओळखणे किती अवघड आहे हे आता अर्जुन सांगतो. म्हणजे अर्जुनाला आता कळलं आहे की भगवंत कसा आहे. तो काही फक्त माझा सखा आहे, माझा मित्र आहे एवढ्यावरच नाही आहे, तर हा भगवान म्हणजे विश्वव्यापक असा सर्वांच्या अंतर्यामी असलेला परमेश्वर आहे हे अर्जुनाला कळलेलं आहे. आणि त्याच्या स्वरूपाला ओळखणं किती अवघड आहे ते आता तो 14व्या श्लोकामध्ये सांगतोय. सर्वमेतद्रुतं मन्ये यन्मां वदसि केशव, नहि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवान दानवाः. हे केशवा, केशव म्हटलेलं आहे इथे भगवंताला की जे काही मला आपण सांगता आहात ते सर्व मी सत्य मानतो, मान्य केलेलं आहे इथे. आणि अर्जुन म्हणतोय की हे सगळं सत्य आहे भगवंता, तू मला जे सांगतोय. आणि आपल्या लीलामय स्वरूपाला दानव जाणत नाही आणि देवही जाणत नाही, कोणीही तुझ्या या स्वरूपाला जाणत नाही. नाही ते भगवन व्यक्तिम विदुर देवान दानवाहा. देवही जाणत नाही आणि दानवही जाणत नाही. पण आत्ता मला असं वाटतंय की तुम्ही जे हे सगळं सांगताय ते मी मात्र सत्य मानतो, असं अर्जुन म्हणतोय. आता इथे केशव हा शब्द आलेला आहे. केशव म्हणजे काय की क म्हणजे ब्रह्मदेव, क म्हणजे ब्रह्मदेव आणि ईश म्हणजे रुद्र, शंकर. म्हणजे
शंकर आणि ब्रह्मदेव हे दोघंही खरं तर सर्वेश्वर आहेत, सर्वज्ञ आहेत, परंतु त्यांना सुद्धा विष्णू म्हणजे ह्या परमेश्वराविषयी जाणून घ्यायचं आहे, त्याचा अनुग्रह प्राप्त करून घ्यायचा आहे, त्याच्यासाठी ते तळमळतात. म्हणून त्याला केशव म्हटलेलं आहे. असा हा केशव आहे की ज्याचं महात्म्य जाणण्यासाठी म्हणून ब्रह्मदेव आणि शंकर हे सुद्धा तळमळ करत असतात. ब्रह्मदेव आणि रुद्र यांनाही भगवंताच्या रूपाचा पार लागत नसेल तर आपलं सामान्य माणसाचं काय आहे? मग आपल्याला कसं त्याचं महत्त्व कळणार? त्या ईश्वराच्या यथार्थ रूप आपल्याला कसं काय उलगडणार? यात काय आश्चर्य नाही असं अर्जुन म्हणतोय. हे जे सर्व ऋषींनी आणि आपण स्वतः सांगितले ते मी आता खरं मानतो, परंतु आजपर्यंत मी ऐकत आलो होतो त्यावर माझी श्रद्धा होत नव्हती. कारण की आपल्यासारखाच आहे अर्जुन, आपलंच प्रतिनिधित्व करणारा आहे. सतत आपण संसाराच्या या गाड्यामध्ये असतो, आपण सतत आपला संपर्क त्याच्याशी असतो, विषयांशी आपला संबंध येतो आणि अनेक तृष्णा, अनेक वासना, आपल्या मनामध्ये कामना असतात आणि त्यामुळे आपल्याला भगवंताचं सत्य तत्व कळत नाही. जरी आपण कुठे 7 दिवस भागवत ऐकलं तेवढ्यापुरतं आपल्याला ते खरं वाटतं की हो आहे, खरंच आहे. आणि मग परत आपण घरी आलो, आपला संसाराचा गाडा सुरू झाला की परत आपण विसरून जातो. तेच हा म्हणतोय अर्जुन इथे. तो म्हणतोय की आजपर्यंत मी ऐकत होतो तुमचं सगळं, पण माझी श्रद्धाच बसत नव्हती. परंतु तू जो साक्षात परब्रह्म रूप तोच ज्या अर्थी असे सांगत आहे त्या अर्थी ते मला खरे मानलेच पाहिजे. आता भगवंत स्वतःच्या वाणीने सांगतोय ना, म्हणून इतर ऋषीमुनींनी सांगितलेलं त्याच्यावर कदाचित विश्वास बसणार नाही, पण स्वमुखानी सांगितलेलं. म्हणूनच ही गीता का महत्त्वाची आहे. वेदांची जननी म्हटलेलं आहे गीतेला. म्हणजे वेदसरी कसे आहेत की वेदांना काय म्हटलेलं आहे, काय बरं, त्याच्या निश्वासातून आलेले अपौरुषेय म्हटलेलं वेदांना. कारण की भगवंत जेव्हा निद्रावस्थेत होते तेव्हा त्यांच्या श्वासातून जे शब्द बाहेर पडले ते इतर ऋषीमुनींनी ग्रहण केले आणि त्याच्यातून वेद निर्माण झाले. अशी वेदांची उत्पत्ती आहे. पण गीता कशी सांगितलेली आहे तर गीता स्वतः भगवंत जागृत अवस्थेत होते युद्धाच्या वेळी आणि ते स्वतः त्यांच्या मुखातून त्यांनी गायलेली आहे, अशी गीता आहे. म्हणून गीतेला वेदांची जननी म्हटलेलं आहे. वेदांपेक्षाही गीतेला अतिशय महत्त्व त्यांनी दिलेलं आहे. म्हणून इथे अर्जुन म्हणतोय की भगवंत हे तू स्वतः सांगतोय त्यामुळे मला आता ते खरं मानलंच पाहिजे. मला आता या संबंधाने काही एक संशय उरलेला नाही आहे आणि तू असा सर्व ऐश्वर्य संपन्न असल्या कारणाने तुझे ज्ञान संपन्न देवाला किंवा मोठमोठ्या ऋषींना झाले नाही हे स्वाभाविक आहे. कारण पूर्वी तू म्हटले आहेस की नमे विदुसुरगणा, कोणालाही, सुरांना नाही, असुरांना नाही, कोणालाही माझं हे ज्ञान माहिती नाही आहे. जसं बाळाला आईचं वय कळत नाही कारण की आईनी बाळाला उत्पन्न केलेलं असतं, तसं ब्रह्मदेव म्हणा किंवा कोण रुद्र, शंकर या सगळ्यांना उत्पन्न करणारा तो परमात्मा आहे. हे सगळे ऋषीमुनी जे आपण पाहिले, सप्तर्षी आपण पाहिले, चत्वारो मनू आपण पाहिले, चत्वारो मन सनक, सनंदन, सनातन ते पाहिले आपण, नंतर 14 मनू पाहिले. ह्या सगळे कोणीही भगवंताचा प्रभाव जाणत नाही, भगवंताला जाणत नाहीत. हे सगळेजण भगवंताचं ज्ञान ह्या सगळ्यांना होऊ शकत नाही कारण की ह्यांची निर्मिती करणारा भगवान आहे. माझे ज्ञान देवगणाला झाले नाही ते यथार्थ आहे. अशा ह्या परमगूढ ज्ञानाची प्राप्ती सद्गुरूपासूनच करून घेतली पाहिजे. पण संतांना मात्र याचं ज्ञान झालं होतं कारण संत हे सद्गुरूंकडून त्यांना ते ज्ञान मिळालेलं होतं. आणि तू साक्षात परब्रह्म माझा गुरु झाला आहेस तेव्हा माझ्या भाग्यास काय पारावार. शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम. हा जो आहे आपला अर्जुन तो भगवंताचा शिष्य झाला. दुसऱ्याच अध्यायात त्यांनी म्हटलं की शिष्यस्तेहम, मी तुमचा शिष्य झालेलो आहे. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. म्हणजे त्यांनी सांगितलं, भगवंताला प्रश्न विचारले जिज्ञासेनी आणि ह्यांनी प्रश्न विचारलेले आहेत आणि तो भगवंताचा शिष्य झालेला आहे. मग एकदा त्यांनी भगवंताला गुरु केलं, मग गुरूंकडून त्याला हा सगळा त्याचा प्रभाव आणि त्याचे गुण कळलेले आहेत. आणि म्हणून तो म्हणतो की गुरुमुखातून जेव्हा हे ज्ञान होतं तेव्हा हे ज्ञान खरं वाटतं. तसा तो मला आता माझ्या भाग्याला काही
पारावार नाही आहे, मी अतिशय भाग्यवान आहे, असा भाव अर्जुनाने या ठिकाणी प्रगट केलेला आहे. ब्रह्माची व्यक्ती म्हणजे यथार्थ अनुभवपूर्वक समस्त ज्ञान अथवा ब्रह्माच्या आविर्भावाचा प्रकार हा सहजपणे कोणाला कळणार नाही. श्रीकृष्ण जे स्वतः पूर्ण ब्रह्मारूप तेच जे सांगत आहे ते यथार्थच असणार. म्हणजे इतर ऋषींच्या तोंडून ऐकून, म्हणजे ते त्यांनी जे सांगितलं होतं ना की नारदस्तथा, नारद, असित देवल, व्यास या सगळ्यांनी मला सांगितलं, पण मला ते काही खरं वाटलं नाही. पण भगवंत आता तू स्वतः सांगतोय त्यामुळे मला ते निश्चितच सत्य वाटतंय, खरं वाटतंय. असा अलौकिक आणि अमर्याद सामर्थ्य असलेल्या भगवंताची स्तुती करतोय अर्जुन. 15व्या श्लोकातही तो तेच म्हणतोय, स्वयमेवात्मनात्मानं वेत्थत्वं पुरुषोत्तम भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते. की तो म्हणतोय की हे भूतांना उत्पन्न करणारे, हे भूतांचे ईश्वर, स्वयमेवात्मनात्मानं वेत्थत्वं पुरुषोत्तम भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते. किती विशेषणं लावली आहे की भूतांना उत्पन्न करणारे, भूतांचे ईश्वर, देवांचे देव, जगताचे स्वामी आणि पुरुषोत्तम असे तुम्ही स्वतःच आपण आपल्याला जाणत आहात. की भगवंताला कोण जाणू शकतो, तर तो स्वतःला जाणू शकतो, बाकी कोणी त्याला जाणू शकत नाही. अशी भगवंताची स्तुती अर्जुन या ठिकाणी करतोय. म्हणजे पुरुषोत्तम, भूतभावन, भूतेश, देवदेव, जगत्पते अशा 5 संबोधनांनी अर्जुनाने भगवंताचा गौरव केलेला आहे. क्षर अक्षर यांच्या अतीत असलेला तो पुरुषोत्तम आहे. भूत म्हणजे प्राणीमात्र आणि भावन म्हणजे उत्पत्ती किंवा वृद्धी, म्हणजे प्राणीमात्रांना निर्माण करणारा, त्यांची वृद्धी करणारा, समस्त भूतमात्रांची उत्पत्ती वा वृद्धी करणारा, अर्थात सर्व भूतांचे उपादान कारण आणि निमित्त कारण आपण बघितलं असणारा असा हा भूतभावन. म्हणून भूतभावन आपण ह्याच्यामध्ये विष्णू सहस्त्रनामामध्ये सुद्धा हा शब्द येतो बघा, भूतभावना. हा सर्व प्राणीमात्रांना कर्माला प्रेरणा देणारा आणि त्यानुसार कर्मफल देणारा तो भूतेश, म्हणून भूतेश म्हटलेलं आहे. सर्व देवतांचाही आराध्य देव म्हणजे देवदेव, म्हणून देवदेव, की सर्व देवांचाही तो देव आहे. जगताचा पालन करता आहे म्हणून त्याला जगतपते, पती म्हणतो ना आपण, पती म्हणजे पालन करणारा. मग हा जगताचा पती आहे म्हणून त्याला जगतपते म्हटलेलं आहे. आणि ती ही सर्व रूपे श्रीकृष्णातच सामावलेली आहेत, हा याचा भावार्थ आहे. म्हणून अशा प्रकारे अर्जुन त्याची स्तुती करतोय. अशा भगवंताचे यथार्थ रूप उलगडावे म्हणून भगवंताने स्वतःच आपल्या विभूती स्पष्ट कराव्यात अशी प्रार्थना आता अर्जुन करतो. म्हणजे आतापर्यंत भगवान स्वतःच सांगत आलेले आहेत, पण कसं असतं, एखादा शिष्य असतो त्याला त्या गुरूंवर एवढं प्रेम असतं, एवढी त्याला आनंद होत असतो की त्याच्या मुखातून सगळं ऐकायला मिळतंय. तसा हा झालेला आहे अर्जुन, लालसावलेला आहे. की काय म्हणतात ना, लाचावले मन लागली से गोडी ते जीवे न सोडी ऐसे झाले. की एकदा मन लाचावलं त्या गोष्टी, चांगल्या गोष्टी ऐकण्यासाठी, प्रेमळ भगवंताचा संवाद ऐकण्यासाठी लाचावलेला आहे अर्जुन. आणि म्हणून तो म्हणतोय की भगवंता आता तुम्ही तुमच्या मुखानेच मला तुमच्या अजून विभूती सांगा, अजून तुमच्या किती विभूती आहेत ते मला तुम्ही सांगा, की ज्या विभूतींनी या लोकांना व्यापून टाकलेलं आहे. 16व्या श्लोकात बघा तो म्हणतोय, वक्तुमर्हस्य शेषेन दिव्या ह्यात्मविभूतया याभिर्विभूतिभिर्लोकान् इमांस्त्वं व्याप्य तिष्ठसि. ज्या विभूतींनी या लोकांना व्यापून टाकलेलं आहे, म्हणजे व्यापून तुम्ही त्याच्यामध्ये स्थित झालेले आहात, त्या आपल्या दिव्य विभूतींना संपूर्णपणे सांगण्यास आपणच योग्य आहात. दुसरं कोणीही तुमच्या विभूती सांगू शकत नाही, त्यांचं ते हेच नाही आहे. तुम्हीच ती तुमच्या विभूती सांगू शकता. आत्मविभूतया हे पद त्यांनी म्हटलंय, अतिशय महत्त्वाचं आहे. की चराचर सृष्टीमध्ये केवळ परमात्माच आहे आणि त्यामुळे विभूतींना पृथक सत्ता नाही, त्या परमेश्वराचेच रूप आहेत. या सगळ्या विभूती दिव्य आहेत, त्यामुळे ज्ञाता मंडळींनाही त्या सर्वार्थाने उलगडत नाहीत. त्यामुळे त्या विभूती ज्याच्या आहेत त्याच्याकडूनच ऐकणे इष्ट आहे, हा त्याचा भावार्थ आहे.
की अर्जुनाने जाणलंय भगवंताचं महात्म्य, त्याचे गुण, त्याचा प्रभाव, हे सगळं त्याला कळलंय. आणि त्यामुळे तो म्हणतो की मला इतरांकडून तुझ्या विभूती ऐकायच्या नाही आहेत, इतरांचं ते सामर्थ्यच नाही आहे, तर तू स्वतः तुझ्या विभूती मला तुझ्या मुखाने सांग. असा हा अर्जुन आहे, भगवंताचा सखा आहे. त्यामुळे आपणच या विभूती उलगडून सांगावा असं तो लाडीक हट्ट करतोय भगवंताकडे. त्यांनी लाडीक हट्ट धरलेला आहे आणि अतिशय धारिष्ट्य पण आहे त्याच्याकडे, कारण भगवंताच्या अतिशय समीप आहे, तो समीपता आहे. आणि त्यामुळे या भगवंताच्या या सर्व विभूती आपण निश्चेष ऐकाव्या अशी इच्छा अर्जुनाच्या मनात व्यक्त झालेली आहे. की आतापर्यंत तर बरंच ऐकलं, परंतु अजूनही ऐकायची त्याची उत्कंठा वाढलेली आहे. आणि त्यामागील कारण स्पष्ट करताना तो म्हणतो 17व्या श्लोकामध्ये, कथम विद्यामहम योगीं स्वाम सदा परिचिंतयन केषु केषु च भावेषु चिंत्योसी भगवन्मया. हे योगेश्वरा, मी कशा रीतीने निरंतर चिंतन करीत आपल्याला जाणावे. आता तो युक्ती विचारतोय भगवंताला की मला सांग बरं तू, मी तुला कुठे कुठे पाहू, कसा कसा पाहू, कुठल्या युक्तीने पाहू, आणि निरंतर तुझं चिंतन माझ्याकडून कसं घडेल. हे भगवंता, कोणत्या कोणत्या भावांनी माझ्याकडून चिंतन करण्यास आपण योग्य आहात, असं तो सांगतोय. म्हणजे अर्जुनाने या ठिकाणी भगवंताचं सर्व ऐश्वर्य, संपूर्ण ऐश्वर्य, धर्म, यश, श्री, ज्ञान आणि वैराग्य, ह्या 6 अलौकिक दैवी सामर्थ्य गुणांना जाणायचंय मला, असं तो म्हणतोय. तुझं षड्गुण ऐश्वर्य संपन्न रूप मला बघायचं आहे, त्यामुळे ते तू मला दाखव. आणि शिवाय अर्जुनाने भगवंताला असे योगीन म्हटलेलं आहे. म्हणजे भगवंत स्वतः योगेश्वर आहेत, योग्यांचे योगी आहेत. आणि योगी म्हणजे काय, ऐश्वर्यशाली. ऐश्वर्य, धर्म, यश, श्री, वैराग्य आणि मोक्ष अशा समग्र रूपाने हा भगवान विद्यमान आहे. त्यामुळे खरं तर भगवंतांनी 7व्या अध्यायात पण थोड्याशा विभूती सांगितल्या होत्या, 9व्या अध्यायात सुद्धा सांगितलेल्या होत्या अंशतः, परंतु ते पुन्हा सांगण्याची काय आवश्यकता आहे, असं भगवंत म्हणतील असं अर्जुनाला वाटलं. अर्जुनाच्या मनातला भाव इथे सांगितला आहे की आतापर्यंत मी किती सांगितलं रे तुला, अजून किती सांगू, असं भगवंतांनी म्हणू नये. म्हणून अर्जुन काय म्हणतोय 18व्या श्लोकामध्ये, विस्तरेणात्मनो योगम विभूतींच जनार्दन भूयः कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मे मृतम. तो म्हणतोय की हे भगवंता, माझी तृप्तीच होत नाही रे, तुझं एवढं सगळं ऐकलं तरी सुद्धा मला अजून 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 ऐका असं वाटतंय. आणि तुझ्या ह्या योगशक्तीला आणि परम ऐश्वर्ययुक्त विभूतींना पुन्हा एकदा विस्तारपूर्वक सांग तू, कारण की तुझी ही अमृतमय वाणी ऐकताना माझं मन काही तृप्तच होत नाही, असं भगवंत म्हणतोय. या संदर्भात आपले ज्ञानेश्वर महाराज फार सुंदर सांगतात की कसं हे बरं सुख आहे. तर हे सुख असं आहे, आता हे सुख काही सया सारिखे काही निर्वचेना मज परितोखे तरी ये तुले जाणे जे येणे मुखे पुनरुक्तही हो. हा गा सूर्य काय शिळा अग्नी म्हणो येता आहे ओविळा का नित्य वाहतया गंगा जळा पारसे पण असे. तुवा स्वमुखे जे बोलिले हे आम्ही नादासी रूप देखिले आणि चंदन तरुची फुले तुरंबिता हो मा. या पार्थाची या बोला सर्वांगे कृष्ण डोलला म्हणे भक्ती ज्ञानासी जाहला आगरू हा. किती सुंदर ज्ञानेश्वर माऊली सांगतात. म्हणजे गीतेमध्ये हे नाट्य काहीच नाही आहे, हे भावरूपी नाट्य जे आहे ना ते सगळं आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये वाचायला मिळतं, अनुभवायला मिळतं. खूप सुंदर की ते म्हणतात की भगवंता तुझ्या मुखातूनच मला हे ऐकायचं आहे. मग का बरं ऐकायचं आहे, कसं आहे हे सुख. तर ते म्हणतात की आता हे सुख कशासारखे आहे म्हणून सांगावे, तर मला झालेल्या आनंदाने याबद्दल काहीच बोलवत नाही. तथापि मी इतके मात्र समजतो की आपणास विचारलेल्या गोष्टीची पुनरुक्तीही झाली तरी काही हरकत नाही. भगवंत त्याला असं वाटतं ना मनामध्ये की आतापर्यंत मी एवढं सांगितलं रे तुला, अजून पुन्हा पुन्हा तेच काय विचारतोय. मग ते म्हणतात की अर्जुन असं का म्हणतोय. तर अर्जुन म्हणतोय, अहो रोज उगवणाऱ्या सूर्याला कोणी शिळा म्हणेल का. नित्य नवा सूर्य आपल्याला नवीनच वाटतो बघा. काल उगवला होता तो, म्हणून काय तो उद्या उगवला तर तो आपल्याला शिळा वाटतो का, नाही वाटत. आपल्याला त्याचं दर्शन घ्यावंसंच वाटतं, आपल्याला प्रेरणाच मिळते त्याच्यातून, प्रसन्नच वाटतं. तसंच पुढे म्हणतात, अग्नीने स्नान केले नाही म्हणून काय कधी अग्नी ओळा होतो का.
असं सांगतात. त्याला काय पारोसे पण येतं का? किंवा नेहमी वाहणाऱ्या गंगेच्या पाण्याला पारोसेपणा येतो काय? तुम्ही आपल्या मुखाने जे बोललात ते आम्ही मूर्तिमंत नादब्रह्म अनुभवले आहे. म्हणून तुम्ही मागे जरी आम्हाला सांगितलं असेल तरी सुद्धा पुन्हा पुन्हा सांगा, पुन्हा पुन्हा सांगा, आम्हाला ते ऐकण्याची इच्छा आहे, असं अर्जुन म्हणतोय. तुमच्या मुखाने बोधाच्या गोष्टी ऐकणे म्हणजे आज साक्षात आम्ही चंदनाच्या झाडाच्या फुलांचा वास घेत आहोत असं आम्हाला वाटतंय. अर्जुनाच्या या बोलण्याने कृष्ण सर्व अंगाने डोलला. सुंदर वर्णन. हा अर्जुन भक्ती व ज्ञान यांचा मळा झाला आहे. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी हे नाट्य इथे आपल्याला नाट्यमय प्रसंग उभा केलेला आहे आणि आपल्याही डोळ्यासमोर अर्जुन कृष्ण डोलायला लागला असं वाटतं आपल्याला. इतकं सुंदर भाष्य या ठिकाणी केलेलं आहे की भक्त आणि भगवंत यांचं नातं कसं असावं, तर ते इथे अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या नात्यावरून आपल्या लक्षात येतं. अतिशय सुंदर असा हा अध्याय आहे. आता आपले किती 18 श्लोक झालेले आहेत. आपली वेळही या ठिकाणी संपलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी मी आता थांबते. ओम तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु.